नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आम्ही आलोय डोंगराई देवीला. सांगली जिल्ह्यातील कडेपूर गावातील डोंगरावरती वसलेली ही देवी कडासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी तुळजाभवानी देवीनं घेतलेलं रूप म्हणजे डोंगराई देवी असं मानलं जातं. आणि हे मंदिर 13व्या शतकात बांधलेलं आहे. ही झाली छोटीशी माहिती देवीची. आता आम्ही वरती डोंगरावरती चढतोय आणि श्रीनिवांत बसलाय. ही होती देवीची थोडक्यात आणि छोटीशी माहिती. आता पावसाचं वातावरण झालंय, तुम्ही बघतायच. रस्ता पण खूप अरुंद आहे आणि वळणावळणाचा रस्ता आहे खूप. टू व्हीलर गाड्यांना खूप जरा त्रास होतोय वर चढण्यासाठी. बघूया आता वरती गेल्यावर. आणि पायऱ्या आहेत भरपूर. ऊन असतं तर जराशी त्रास झाला असता, पण ह्या वातावरणात ठीक आहे. कॉलेजच्या मुली पण बघा खालून चालत आल्यात वरती. हा डोंगराचा पार्ट आहे ना, सागरेश्वर अभयारण्याच्या अंडर येतो. आणि हे अभयारण्य ना हरणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथं खूप प्रमाणात हरणांची संख्या आहे. आणि आहे ना, आता हिरवीगार झाड, इथे बिबट्या पण सापडतात. आज पहिला मंगळवार आहे श्रावणातला, त्यामुळे मे बी गर्दी भरपूर असणार आहे. आणि वातावरण तर चांगलं झालंय. या वातावरणात आपण पायऱ्या चढू शकतो. आता खालून वर चढत जायचंय. आपण चालणार आहे का तू? कशाने दुखतोय पाय तुझा? मग कशाने एवढ्या उड्या मारायच्या? आवडते? खूप छान तिकडे तलाव आहे. हॅलो गर्ल्स, डोंगराई देवस्थान आम्ही आलोय. सावनीच्या डोंगरावरच्या डोंगराई देवीला आलोय आम्ही. आणि आम्ही शिवनीच्या डोंगरावरती मंदिर चाललोय. आणि श्री आता डोंगर चढणार आहे. मी नाही चढणार, माझे पाय. मग तुला कोण घेणार? तुला खालीच बसायला लागेल गाडीत. वरती चढायचंय इथून पायऱ्यावरून. वरती डोंगरावर जायचंय. थोडं डोंगर चढायचंय. शर्या या सगळ्या पायऱ्या चढ जायचंय तिथं. अवघड आहे. जमल ना तुला? काय माहित आता कुठवर जाते तिथवर जाते. मी काय उचलून घेणार नाही तुला. तुझं तू चालायचं. खेळणी नंतर पहिला वर देव बाप्पा जायचं. हा किती फास्ट. हळू हळू हळू. मी काय फायदा आपणार नाही बाबा. हो की ते श्री थांब. फास्ट चाललाय. थांब की बाबा. पाय दाबायला लावणार गाडीत गेल्या गेल्या. बरोबर ओरडते श्री. बघ किती दम लागतो त्याला काही दम भर ना. गाडीत बसला की म्हणाल पाय दाब. वा. अरे बापरे. जोडून आलोय वर आपण. थांब की डोळा पुसू दे. चला. श्री बाळा ये चल. आता आपण पोहोचलोय डोंगरावरती आणि आता देवीचं दर्शन घेऊया. गर्दी जास्त नाहीये, पण आहे बऱ्यापैकी. आज पहिला मंगळवार असल्यामुळे गर्दी राहणारच. जय दर्शन तर झाले. आता पायऱ्या चढून खूप भूक लागली, पण पाऊस खूप येतोय. जेवायला थांबायचंय आम्हाला, पण आता पाऊस येतोय. थोडा वेळ वाट बघूया. पाऊस थांबला की जेवायला बसूया. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. श्री पावसात तर काय आज मस्तपैकी धपाटे आहेत. दही, उसळ आणि सगळ्यात गोळ आहे. पापड आहेत ना, पापड पण आहेत. भाजी राहिली की सांगायची. वा